परभणीच्या मोर्चातून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अजित दादा क्या हुआ तेरा वादा असं म्हणत धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती निशाणा साधलेला होता। सुरेश धस यांनी अजित पवार यांना घेरताच राष्ट्रवादी काँग्रेस देखील चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आरोपी स्वतःहून आत्मसमर्पण करत आहेत, मग गृह खातं झोपलंय का असा सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी आता धस यांना विचारलेला आहे। जे जे दोषी असते त्यांना फाशी द्या, पण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं होतं। आणि अजित दादा क्या हुआ तेरा वादा, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे, काय को इसको अंदर लिया, ये अंदर लेने का जैसा नहीं है। संगीत दिघोळे पासून त्यांचा संतोष देशमुखापर्यंत हत्याचे बेरेज केले तर अजय दादा जरा हिशोब करा। आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण करतायत आणि कुठेतरी आपल्याच मित्रांना अडचणीत आणण्याचं काम ते करतायत। म्हणून मी देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती केली होती की त्यांनी तात्काळ यांना आवर घालावा, अन्यथा महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम ते करतायत। माझा सुरेश अण्णा धस यांना प्रश्न आहे की अजितदादा काय बोलले होते की चौकशीमध्ये जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करणार म्हणजे करणार। मग चौकशी चालू असताना सुरेश अण्णांनी अजितदादांना का प्रश्न विचारावा, का हुआ तेरा वादा म्हणून? म्हणजे तुमच्या गृह खात्यावर विश्वास नाही का की गृहमंत्र्यावर विश्वास नाही, याचं उत्तर अण्णांनी द्यावं। पहिल्यांदा धनंजय मुंडे आणि नंतर अजितदादा अशा प्रकारे जे काही चालवलंय की क्या हुआ तेरा वादा आणि एकेरी भाषेमध्ये अगदी दात मनगट खाऊन, तर हे महायुतीला शोभणार नाही। आम्हाला या प्रकरणात त्यांच्यासारखं राजकारण करायचं नाहीये। पण सुरेश धस हे जर त्यांच्या प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांचं ऐकत नसतील, हे जर मुख्यमंत्री देवेंद्रजींचं ऐकत नसतील, तर मग यांना कोणाचा वचप, कोणाचा धाक राहिलेला आहे की नाही? सूरज चव्हाण आणि अमोल मिटकरी यांच्या टीकेनंतर आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील आपण पाहूयात। गृह खातं त्यांनी कोणी सल्ला देणे इतकं एवढे लहान गृहमंत्री नाही आहेत बरं का, सक्षम आहे, खमक्या आहे, निष्कलंक आहे। त्यांची कोणी अजित पवारांच्या बद्दल आता मी बोलतो, सभेत बोलतो, माझा अजित पवारांच्या बाजूने त्यांच्या विरोधात रोख नव्हता। त्यांना काय लागलं काय नाही, कशाचे मिरचे लागले का भोपळा लागला मला काय कळालं नाही। मी दादांच्या वरती टीका केलेली नाही। मी